स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक जे महाराष्ट्रातील शिक्षक असतील किंवा इतर राज्यांमधले शिक्षक असतील त्या सर्व शिक्षकांकरता एक आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. आपल्या संदर्भातील ज्या काही 45 याचिका संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील याचिका पडलेल्या होत्या, त्यात पहिल्या नंबरची याचिका जी आहे उत्तर प्रदेश मधली याचिका आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 तारखेला जे माननीय सुप्रीम कोर्ट आहे यांनी सर्व शिक्षकांकरिता आरटी नियमानुसार जे टीईटी म्हणजे टीईटी जी आहे, सीटीईटी असो की त्या राज्याची टीईटी असो, ही अनिवार्य करण्यात आलेली होती. आणि यामुळं 25 लाख जे शिक्षक आहे 28 राज्यांमधले यांच्या नोकऱ्या जाण्याच्या यामध्ये त्यांना धोका निर्माण झालेला आहे असं त्यांना सर्वांना वाटायला लागलं. कारण ही परीक्षा अत्यंत कठीण आहे, आम्ही पास होऊ शकत नाही. तर त्या सर्वांकरिता ज्या याचिका टाकण्यात आलेल्या आहेत त्या योगी सरकार असेल किंवा इतर राज्यांच्या, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यांच्या सुद्धा या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे पुनर्विचार याचिका या ठिकाणी टाकलेल्या आहेत. नेमकं या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टामध्ये ही ज्या याचिका टाकलेल्या होत्या, पहिल्या वेळेला एक व्हिडिओ बनवला मी तो होता, त्यामध्ये खारिज करण्यात आलेला असं सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी ते खारिज केलेलं नाही, तर आपल्याला पुन्हा या पिटिशन ज्या आहेत या टोटल पिटिशन झालेल्या आहेत 45 पिटिशन. आणि 45 पिटिशनचा जे काही महत्वाचा उद्देश कोणता आहे, तर पुनर्विचार करावा. जे सुप्रीम कोर्टाने यावरती काय करावा, पुनर्विचार करावा. यापूर्वी ज्या काही याचिका टाकलेल्या होत्या आणि ज्यावरती निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता त्या 11 याचिका होता. त्या याचिकेवरच 1 ऑक्टोबरला जो निर्णय दिलेला होता की अनिवार्य टीईटी करण्यात आलेली होती. मग यामुळे खूप शिक्षक जे आहेत महाराष्ट्रातील, आपले महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा त्यांना खूप धोका निर्माण झाला होता आणि त्यांना असं वाटायला लागले की नोकरी जाते. मग या वेळेला मात्र फक्त महाराष्ट्र सरकार नाही तर इतर राज्याच्या सरकारांनी सुद्धा यावरती विचार केला आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन सुद्धा टाकण्यात आले होते. मग या सप्टेंबर महिन्यामध्ये आपला जे योगी सरकार आहे त्यांनी सप्टेंबर महिन्यातच याचिका टाकलेली होती. मग या संदर्भातली जी काही सुनावणी होती, ही सुनावणी 28 तारखेला सुनावणी झाली, म्हणजे कालच्या तारखेत 2 दिवसापूर्वी ही सुनावणी झाली. मग या सुनावणीचा जो संपूर्ण जो काही डेटा आहे तो आपल्याला साईटवरती मिळाला आणि त्या माध्यमातून आपण ही याचिकाच्या माध्यमातून नेमकं काय उत्तर दिलेलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत, किंवा पुढची तारीख नेमकी काय असणार आहे आणि त्यात जे जज आहेत त्या माध्यमातून काय निकाल देऊ शकतात असं सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे निकाल असेल किंवा कोणताही जे अपडेट असेल टीईटी संदर्भात किंवा पवित्र पोर्टलच्या संदर्भात तर आपण कायमस्वरूपी ती माहिती देणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 28 एप्रिलला याची पुनर्विचार याचिकेचे जे काही आहे ती हिअरिंग होती. कुठे, तर सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालेली आहे. आणि ही जी हिअरिंग आहे ही हिअरिंग मध्ये कोणासमोर झालेली आहे, दीपकर दत्ता जे आपले जज आहेत त्यांच्या समोर हे सुनावणी झालेली आहे. परंतु त्यात त्यांनी पुढची तारीख या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मग यामध्ये याचिका किती आहेत, तर टोटल याचिका 45 याचिका आहे. या 45 याचिका पुनर्विचार याचिका असल्यानं यांनी एक पुढची तारीख दिलेली आहे. आणि ती पुढची तारीख कधी दिली आहे, तर 13 मे ही आपल्याला पुढची तारीख दिली आहे. म्हणून आपल्या सर्वांना 13 मेला वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. 13 मेची जी हिअरिंग आहे ते हिअरिंग 2 वाजता होणार आहे आणि या वेळेला आपल्याला आपल्या बाजूने निर्णय लागेल अशी आपल्या सर्वांना शाश्वती असणार आहे. कारण हे टीईटी जे अनिवार्य आहे हे रद्द करण्यात यावं असं सर्वांचं म्हणणं आपल्या वतीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की यापूर्वी एक महाराष्ट्र सरकार विरुद्ध अंशुमन इशाद यांची एक केस त्या ठिकाणी पेंडिंग आहे आणि यांची सुद्धा सुनावणी 2 मेला झालेली आहे. त्यांनी सुद्धा या संदर्भातील जी तारीख आहे ही तारीख या तारखेत म्हणजे 13 मेच्या पूर्वी एक तारीख दिलेली आहे, जे 4 मे आहे. या 4 मेला सुद्धा याची तारीख दिलेली आहे. या माध्यमातून सुद्धा हा जो अल्पसंख्याक शाळांचा जो निकाल आहे तो अंशुमन इशाद वर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट याचा सुद्धा निकाल या ठिकाणी अपेक्षित आहे. मग हा सुद्धा निकाल 4 तारखेला याची हिअरिंग असल्यामुळे हा निकाल या ठिकाणी लागण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. मग अशा पद्धतीनं या सर्व 45 जे केसेस आहेत या 45 केसेसच्या माध्यमातून, रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून प्रत्येकाचा मुद्दा एकच आहे की यावरती सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावा की टीईटी ही अनिवार्य न ठेवता यात सर्वांच्या नोकऱ्या या ठिकाणी जातील. त्यामुळं टीईटी अनिवार्य न ठेवता यात काही ना काहीतरी विचार करावा, यात कुठेतरी शिथिलता आणावी असा या प्रत्येक रिव्ह्यू पिटिशनचा या ठिकाणी उद्देश आहे. तर याची जी सुनावणी आहे ती 13 मेला आहे. त्याच्यापूर्वी अल्पसंख्याक अंजुमन इशाद वर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांची जी केस आहे याची हिअरिंग सुद्धा 4 मेला आहे. हे दोन्ही निकाल आपल्याला महत्वाचा आहे. पहिल्यांदा निकाल 4 मेचा महत्वाचा असणार आहे आणि त्यानंतर 13 मेचा
या ठिकाणी निकाल आपल्याला महत्वाचा असणार आहे. तर रद्द झाली तर आपल्या सर्व गोष्टींसाठी अत्यंत महत्वाचा, आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा तो क्षण असणार आहे आणि तो निर्णय सुद्धा असणार आहे. तुम्हाला या निकालाबद्दल, तुम्हाला सुप्रीम कोर्ट बद्दल किंवा हे जे केस टाकली आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्यावरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी असे अपडेट आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.